नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात मकरंद देशपांडे सादर करत आहेत स्पष्ट बोलणे आणि फटकळ असणे यातला फरक सांगणारी बोधकथा. काही दिवसांपूर्वी आमच्या सोसायटीतील एका कुटुंबाने त्यांचा मुलगा परदेशात शिक्षणासाठी जाणार म्हणून पार्टी ठेवली होती. आम्ही सगळेच जण त्यांच्या घरी जमलो होतो. खूप सुंदर अशा पेंटिंग्स त्या घरातल्यांनी लावलेल्या होत्या. त्या पाहून सगळ्यांनीच कौतुक केलं. पण एक जण अगदी दुधात मिठाचा खडा पडावा तसं बोलली, अगं चित्र चांगली आहेत पण रंगसंगतीत फारच गोंधळ वाटतोय ग. तितकेसे उठून दिसत नाहीये हे चित्र, कशाला लावलेत. तिच्या या बोलण्याने सगळ्यांची जरा चलबिचल झाली. जिचं घर होतं तिनं सांगितलं, माझ्या भावाने काढली आहेत ही पेंटिंग्स. त्याला एकाच डोळ्याने दिसतं. आम्हाला कौतुक आहे त्याच्या पेंटिंग्सचं. तिचं उत्तर पाहून बोलणारी फारच ओशाळली. उगाच आपण बोललो असं तिला वाटायला लागलं. पण आता बोलून झालं होतं त्यामुळे काहीही उपयोग नव्हता. आपल्या मनात अनेक गोष्टी विचार फेर धरून नाचत असतात. आपलं त्यावर अजिबात नियंत्रण नसतं. त्यामुळेच तर आपण पटकन आपल्या भावना व्यक्त करतो. त्याचा काय परिणाम होईल हा विचारही करत नाही. जसं मन म्हणेल तसं वागतो बोलतो. नंतर आपल्याला आपल्या वागण्या बोलण्याविषयी कसं तरी नकोसं वाटायला लागतं. उगाच तसं केलं यार मी तेव्हा, उगाच तसं बोलले, असं अनेक विचार मनात यायला लागतात आणि मग त्यांचाही त्रास व्हायला लागतो. मग या सगळ्याचा बोलून झाल्यावर काहीही उपयोग नसतो. म्हणूनच कुठं काय बोलावं हे आपल्या सगळ्यांनाच कळलं पाहिजे. ते कळलं तर पश्चातापाची वेळही आपल्यावर येत नाही. स्पष्ट वक्ता आणि फटकळ असणे यामध्ये खूप फरक आहे. एखादी व्यक्ती स्पष्ट बोलणारा असला तरी त्याच्या बोलण्यातून आपल्याला एखादा मार्ग दिसू शकतो, मार्गदर्शनही मिळू शकतं. कदाचित जिथं आपण कमी आहोत त्या कमतरता भरून काढण्यासाठीही आपल्याला त्या स्पष्ट व्यक्त लोकांची गरज भासते. पण फटकळ लोकांचं तसं नसतं. समोरच्याला पटकन काहीतरी बोलून टोमणे मारण्याची, फक्त कमतरता दाखवण्याची वृत्ती त्यांच्यात असते. त्यामुळे मनात आलेलं स्पष्टपणे बोलणं आणि फटकळ सारखं बोलणं यात फरक असतो. आपली ओळख देखील स्पष्ट वक्ता म्हणून असेल तर त्यात काहीही गैर नाही, ते चांगलंच आहे. आपण चांगल्या भावनेतून एखादी गोष्ट बोलत आहोत हे समोरच्याला त्यातून समजतं. पण कोणी फटकळ म्हणणार नाही याची मात्र काळजी आपण घेतलीच पाहिजे. जिभेला आपल्याकडे तलवार म्हणतात. आपण बोललेले शब्द समोरच्याच्या जिव्हारी लागले तर तो गळून जातो. आपला तिरस्कार करायला लागतो. आता मला कधी यालाही असं बोलायची संधी मिळेल याची वाट बघत असतो. यामुळे आपलं फक्त शत्रुत्वच वाढत जातं, बाकी काहीही नाही. त्यामुळे
मनात काही जे येईल ते सगळंच बोलण्याची गरज नसते, हे आपल्याला समजायला हवं. काही लोक वाटेल ते बोलताना आणि माझ्या मनात तसं नव्हतं ग असं म्हणत जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न करतात. पण त्याने समोरची व्यक्ती आपण बोललेलं विसरत तर अजिबात नाही. तो भलेही दुखावला गेल्याचं दाखवणार नाही, पण आपण बोललेलं त्याच्या लक्षात राहतं मात्र खरं. आपलं मन मोकळं असावं. कोणाविषयी बोलताना आपल्या दूषित मनाचं प्रतिबिंब दिसेल असे आपले शब्द नसावेत. शिवाय मनात कितीही मोठं युद्ध सुरू असलं तरी जिभेवर शब्द येताना ते विचारपूर्वकच आले पाहिजे. मनात राग द्वेष होता म्हणून पटकन बोलून जाणं नंतर आपल्यालाच महागात पडू शकतो. आपले नातेसंबंध कायमचे तुटू शकतात. त्यामुळे मनातलं जिभेवर आणण्यापूर्वीच आपण त्यावर प्रक्रिया केली पाहिजे. ती कशी तर रागात व्यक्त व्हायचं नाही. ही सवय आपण स्वतःला लावून घेतली पाहिजे. एखाद्या ठिकाणी वातावरण चिघळलं असेल तर तिथे गप्प बसण्यातच आपला शहाणपणा असतो. मग भलेही डोक्यात रागाच्या ज्वाला पेटलेल्या असतील तरीही गप्पच बसायचं. मनातले विचार आणि जिभेवरचे शब्द यांच्यात अंतर ठेवायला आपण शिकलो की कोणालाही न दुखावण्याची कला आपण शिकलोच म्हणून समजा. त्यामुळे इथून पुढे मनात जे जे येईल त्यातलं काय बोलण्याची गरज आहे, आपल्या बोलण्याने समोरचं दुखावणार तर नाही ना याची काळजी घेऊनच बोलायला पाहिजे, बरं का मंडळी. हे आपण आता लक्षात ठेवूयात. श्रोते हो, तुम्हाला स्पष्ट बोलणे आणि फटकळ बोलणे यात असलेलं नेमकं अंतर जरूर समजलं असेल तर त्यानुसार तुम्ही देखील ठरवा आपल्याला कसं बोलायचं आहे ते. हा लेख मला अत्यंत उपयुक्त आणि माहितीपूर्ण वाटला म्हणून मी तुमच्या सोबत शेअर करण्याचे ठरवलं. श्रोते हो, मी सुद्धा तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव सांगतो आणि माझं आजचं भाष्य संपवतो. काही दिवसांपूर्वी मी माझ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या एका मीटिंग मध्ये गेलो होतो. तर तिथे मी जाताना एक माझ्या बायकोने सांगितला तो शर्ट घातला होता. तो शर्ट थोडासा जुना होता आणि थोडासा किंचित पाठीवर फाटला होता आणि ते माझ्या शर्ट घालताना लक्षात नाही आलं. गेल्यानंतर तिथे ज्येष्ठ नागरिकांच्या मीटिंग मध्ये काही ज्येष्ठ नागरिक हे उच्च घरातले होते आणि आर्थिक परिस्थितीनेही जरा चांगले होते. मी मात्र एक मध्यमवर्गीय ज्येष्ठ नागरिक. तर माझ्या काही लक्षात आलं नाही आणि मला कोणी सांगूनही दिलं नाही. मी आपला गेलो होतो रिक्षानी. बसने गेलो असतो तर मला कोणीतरी सांगितलं असतंच, पण मला कोणीच सांगितलं नाही. आणि नेमकं माझ्या त्या फाटलेल्या मागच्या शर्टवर लोकांनी टिंगल करायला सुरुवात केली. माझा एक अत्यंत जिव्हाळ्याचा मित्र तिथं आला होता. त्यानं मला सांगून दिलं, दाखवून दिलं की तुझा शर्ट पाठीवर या ठिकाणी थोडासा किंचित फाटलेला आहे. म्हणजे हाताची बाही असते ती फक्त थोडीशी निखळली होती, एवढंच. तर मला फार अत्यंत वाईट वाटले. त्यानंतर आमचा एक छोटासा भाषणाचा कार्यक्रम देखील होता. तेव्हा मी एक छोटंसं भाषणही केलं त्यामध्ये आणि सांगितलं की भलेही तुम्ही आर्थिक परिस्थितीने पदाने मोठे असाल पण तुमच्याकडे माणुसकीच नसेल तर त्या गोष्टीचा कुठेही फायदा होत नाही. तुमच्याकडे माणुसकीच नसेल, तुम्ही असंच कोणावर तरी टिंगल टवाळ्या करून हसत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. तर मी त्या भाषणात बोलल्यापासून त्या लोकांच्या थोडं लक्षात आलं आणि नंतर त्यांनी स्वतः येऊन माझ्याकडे माफी मागितली. फक्त मला म्हटले की आमचा तसा हेतू नव्हता, पण आम्हाला काय माहिती काय झालं. म्हणजे आमच्या आतमध्ये लपलेला एक छोटासा मुलगा बाहेर आला आणि तो अशा पद्धतीने टिंगल टवाळी करत होता आणि हसत होता असं समजा आणि आम्हाला तुमचा एक मित्र माना आणि आम्हाला माफ करा असं म्हणल्यापासून ते सुद्धा ज्येष्ठ नागरिक माझे अत्यंत चांगले मित्र बनले. आणि आम्ही आता एक आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये हास्य क्लब चालू आहे, तिथे जातो आणि आम्ही सगळेजण अगदी लहान होऊन तिथे हसतो आणि थोड्या वेळापुरती मस्ती करतो. कारण की
आपण जेव्हा असं छोटं मूल होऊन वागतो ना, खरंच सांगतो श्रोते होती, इतकं छान वाटतं, खूप छान वाटतं. तर ते जे मला माझी टिंगल करणारे ज्येष्ठ मंडळी होती, तर त्यांनी सुद्धा मला मित्र मानलं. आम्ही सगळे आता मित्र आहोत आणि हास्य क्लबला जातो, खूप मस्ती करतो, अगदी लहान मुलासारख्या खोड्या काढतो एकमेकांच्या, असं म्हटलं तरी चालेल. आणि आम्ही खूप खूप मजा करतो, एकत्र भेटतो, फिरायला जातो. कधी वाटलं ओली भेळ खावी तर ओली भेळ, पाणीपुरी खावी तर पाणीपुरी खातो. तब्येतीची काय पर्वा करत नाही, खाऊन घ्यायचं, मस्त राहायचं, हसत राहायचं, आनंदी राहायचं. मला फक्त इतकं सांगायचंय. तर या कथेतून मला अगदी तो छोटासा किस्सा आठवला, म्हणून तोही सांगण्याची मी प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला आजचा कार्यक्रम खूप आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि माझं भाष्य संपवतो. धन्यवाद. धन्यवाद मकरंद देशपांडे सर. तुम्ही सांगितलेली बोधकथा आमच्या श्रोत्यांना जरूर आवडली असेल. श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव, प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आलोक वर्मा, रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका, एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हसती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.